आणि आता एक महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे। एक महत्त्वाची बातमी परवा मुंबईमध्ये झालेल्या पूल दुर्घटनेसंदर्भात 6 मुंबईकरांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या डीडी देसाईचं कार्यालय कुठे आहे हे आम्ही शोधण्याचा प्रयत्न केलाय। सर्च इंजिनवर 2 वेगवेगळे पत्ते या ठिकाणी सापडलेले आहेत। न्यूज 18 लोकमतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट या प्रकरणी आपण पाहतोय। तर जो शोध या ठिकाणी आम्ही घेतला, या दोन्ही पत्त्यांवरती गेल्यावरती धक्कादायक सत्य आमच्या समोर आलंय की या दोन्ही पत्त्यांवरती देसाईचं ऑफिस अस्तित्वात नसल्याची माहिती समोर आली आहे। ज्या ऑडिट कंपनीनं मुंबईतल्या 296 पुलांचं ऑडिट केलं, त्या कंपनीचं साधं ऑफिसही नसावं आणि मग कर्मचारी आणि सगळी यंत्रणा या डीडी देसाईने जमवली तरी कशी आणि यांना कंत्राट मिळालं तरी कसं, हा गंभीर प्रश्न आता समोर उभा राहिलाय। पालिकेचे अधिकारी यामध्ये स्पष्ट दोषी असल्याचं बघायला मिळतंय। या दोन्ही पत्त्यांवरती जाऊन आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके यांनी। बघूयात। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा जो पूल कोसळला त्याला चांगला पूल कॅटेगरीत टाकणारे आणि मुंबईतल्या 200हून अधिक पुलांचं ऑडिट करणारे डीडी देसाईंचा पत्ता शोधत आम्ही पर्ल हेरिटेज या बिल्डिंग पर्यंत येऊन पोहोचले। जर आपण बघितलं की इकडे जीडी पाटील बिल्डिंग असं या ॲड्रेसमध्ये जर सर्च इंजिनवर सर्च केलं तर जीडी पाटील बिल्डिंग असं एकंदर येतं आणि ते शोधत आपण प्लॉट नंबर 18 अंधेरी वेस्टला आलोय। तिथे जर लक्षात दिलं की या पत्त्यानुसार 4थ्या माळ्यावर त्यांचं 18 नंबरचं हे ऑफिस पाहिजे, पण प्रत्यक्षात मात्र वेगळं। इथे जर आपण बघितलं घनश्यामदास पाटील पर्ल हेरिटेज असं बघायला मिळतंय, पण त्याच्यानंतर 504 मध्ये दिलीप कुमार डी देसाई असं असोसिएटचं नाव इथे आपल्याला बघायला मिळते। पण ते इथे राहत आहेत का, सिक्युरिटी किंवा इथे त्यांचं ऑफिस आहे का, हे जाणून घेण्यासाठी सिक्युरिटी गार्ड आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया। दिलीप कुमार देसाई यहाँ पर रहते क्या? यहाँ पर नहीं रहते। तो क्या है यहाँ पर उनका ऑफिस है? यहाँ पर ऑफिस था, जनवरी महीने से बंद हो गया। यहाँ बीरा देसाई में कहीं किसी बिल्डिंग में है। अच्छा, यहाँ पर उनका कोई रहता है फिर या फिर लॉक करके रखा है? यहाँ पर लॉक करके रखा है। तर हे आहे सुरक्षा रक्षकांचं म्हणणं की जानेवारीपासून हे त्यांचं ऑफिस पूर्णपणे बंद आहे। डीडी देसाई इथे आपण नाव बघितलं। आणखी एक दुसरा पत्ता आहे, तो थेट आपण तो शोधण्यासाठी वळूया की तिथं नेमकं काय वाढून ठेवलं की तेही बंद आहे, कारण एकूणच संशयाची सुई जी आहे ती या नावावरती खूप फिरताना बघायला मिळते। चला तर जाऊ दुसऱ्या पत्त्याकडे। आपण आलो आहोत आता डीडी देसाई असोसिएटच्या दुसऱ्या पत्त्यावर, जो आझाद नगर मेट्रो स्टेशनच्या जवळच आहे आणि भवन्स कॉलेजच्या बाजूलाच आहे। आपण पाहतोय दिव्य प्रकाशची ही इमारत, पण इथेही रंगरंगोटीचं काम सुरू आहे। हा फ्लॅट आहे, इथे कोणत्याही प्रकारचं ऑफिस नाहीये देसाईचं या असं कळतंय। दिव्य प्रकाश ही इमारत आपण पाहतोय जुनी आहे, पण विशेष म्हणजे 296 ब्रिज किंवा 296 पुलांचं ऑडिट करणारा हा ऑडिटर, हा कन्सल्टंट साधारणतः करोडो रुपयांची उलाढाल असणारा अशा रहिवासी संकुलांमध्ये ऑफिस कसं घेऊ शकतो आणि इतकी त्याची कोणताही कमर्शियल सेटअप नाही आहे असं एकंदर लक्षात येतं। आणि त्याच्यानंतरही त्याला पालिकेचं एवढ्या 296 पुलांच्या ऑडिटचं काम मिळतं। खरंच अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि विचार करायला लावणारा गोष्ट आहे ही की डीडी देसाईचा एकही पत्त्यावर देसाईचं कुठलंच कार्यालय नाही आहे जिकडनं कमर्शियल ऍक्टिव्हिटी होईल, जिकडनं ऑडिटचं काम होईल। कारण जर कोणत्याही पुलाचं ऑडिट म्हटलं तर एक भली मोठी टीम लागते ज्याच्यामध्ये एक्सपर्टीज लागतात। त्यामुळे या माणसावर किंवा या व्यक्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते। कुठे ना कुठे पाणी मुरतंय आणि हे स्पष्टपणे आपल्याला दिसतंय की डीडी देसाईचं कोणताही ऑफिशियल पत्ता असा कुठला नाहीये। जो पण पत्ता आहे तो रहिवासी संकुलातला आहे। या रहिवासी संकुलातनं तो काम करायचा का, मग त्याच्या पत्त्याची किंवा त्याच्या या गोष्टींची शहानिशा करताना न करता त्याला काम मिळालं कसं, हाही इथं महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे याचं उत्तरही आयुक्त अजय मेहतानी मुंबईकरांना द्यायचं आहे, चीफ इंजिनियरनी मुंबईकरांना द्यायचं आहे। मुंबईकर वाट बघतात। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबळेसह स्वाती लोखंडे ढोके, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर अत्यंत गंभीर अशी माहिती समोर आलेली आहे। न्यूज 18 लोकमतच्या हाती ही माहिती आलेली आहे। याचा सातत्याने आम्ही पाठपुरावा करतो आणि याच प्रकरणी आपण पाहिलं न्यूज 18 लोकमतला सकाळी देखील मुंबई मनपाचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी देखील प्रतिक्रिया देऊन आपला संताप व्यक्त केला होता। आरोप केले होते त्यांनी या कारवाईबद्दलच एकूणच आयुक्तांच्या। स्वतः रवी राजा सध्या देखील आपल्या सोबत आहेत। राजा सर, सकाळी देखील तुम्ही आरोप केले होते आणि त्यालाच कुठेतरी पुष्टी देणारी ही बातमी देखील तुम्ही पाहताय। न्यूज 18 लोकमतच्या हाती आम्ही जो पाठपुरावा केला त्यानुसार एवढ्या मोठ्या
प्रमाणात ऑडिटचं काम करणाऱ्या व्यक्तीचं ऑफिसच अस्तित्वात नसल्याचं या ठिकाणी आम्हाला खरं तर निदर्शनास आलेलं आहे. काय आपली प्रतिक्रिया? हे जी मी बघितले आहे जे न्यूज आता टीव्हीवर, हे धक्कादायक न्यूज आहे. मला एक कळत नाही की महानगरपालिका चालत कसा आहे. महानगरपालिकाने असा लोकाला कॉन्ट्रॅक्ट कसा दिले? 250 वर ब्रिजच्या कॉन्ट्रॅक्ट, ज्याचे पत्ता नाही आहे, ज्याची टीम नाही आहे, ते कॉन्ट्रॅक्ट दिले कोण? कोण शिफारिश केले होते? हे सगळं जे आहे आता यामध्ये जांचमध्ये कुठे ना कुठे निष्पक्ष जांच व्हायला पाहिजे. माझा म्हणणं असं आहे की आता मनपाचे अधिकारी जांच करून काय निष्पन्न निघणार नाही. आता यामध्ये कुठे ना कुठे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दखल द्यायला पाहिजे आणि जांचच्या एक रिटायर्ड जजला नेमणूक करायला पाहिजे आणि 1 महिन्यातून याचे जे पूर्णपणे त्याचे अहवाल जे आहे लोकांकडे मुंबईकरचे समोर यायला पाहिजे अशी माझी मागणी आहे. महानगरपालिकामध्ये काय काय चालत आहे, कसा भ्रष्टाचारचे उघडपणे हे दिसत आहे. जे त्याचे ऑफिस नाही, त्याचे स्टाफ नाही, ते कुठे पत्ता नाही आहे, अशा लोकांना महानगरपालिकाला, अशा कंपनीला, कन्सल्टंट कंपनीला कसा त्यांनी ऑफिस दिले? कोण दिलेला आहे? कोणी आपले इंजिनियर तिकडे ब्रिजचे इंजिनियर गेले की नाही? हे तिकडे फक्त त्यांनी जे रिपोर्ट दिले आहे ते त्यांनी फोन करून मागितलेला आहे. आणि मला असा एक माहिती मिळाली आहे की हे ब्रिजचे जे काम आहे हे वॉर्ड ऑफिसचे मार्फत तिकडे ते ब्युटिफिकेशनचे नावाखाली त्यांनी काम केलेलं आहे. तिकडे ग्रॅनाइट आणि काय लावलेलं आहे आणि असं माहित पडलेलं आहे की ते ग्रॅनाइट दिली. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. एकूणच आपण पाहतोय अत्यंत धक्कादायक असं हे जीवघेणं वास्तव जे आहे ते पालिकेचं आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे.